काही प्रभाग क्रमांक 10 मधून तुम्ही बेनोरद आलात, तुमच्या भावना काय आहेत ताई? खरं तर मला म्हणजे खरं तर हा विश्वास नाहीये आणि खरंच हे जनतेचं प्रेम मी सातत्याने त्यांच्याबरोबर राहिली. माझ्या महिला असतील, कोणाचे प्रश्न असतील, खरंच मी ते सोडत राहिली. त्यामुळे जनतेने माझ्यावर विश्वास ठेवला. आणि पिंपरी चिंचवडमध्ये मध्ये पहिल्यांदा तुमचा विजय होत आहे. तुम्ही काय संदेश द्याल आपल्या पूर्ण प्रभागामध्ये किंवा मतदारसंघामध्ये? मी खरं तर हा संदेश देईल की जे कामं आहेत पहिलं तर प्रथमतः महिलांना प्राधान्य देईल. कारण जे महिलांचे प्रश्न आहेत, कारण जे माझं महिला मंडळ आहे त्याच्या माध्यमातून खरं तर मला जास्त महिलांचे प्रश्न माहीत आहेत. तर पहिलं प्राधान्य महिलांना देईल. आणि जे म्हणजे प्रभागामध्ये जे काम बाकी आहेत, म्हणजे ट्रॅफिकचा प्रश्न आहे, बरेच असे काही प्रश्न आहेत, तर ते सोडवण्याचं काम करेल. आणि जे सरकारी योजना आहेत ते सगळ्यांपर्यंत पोहोचत नाही, तर त्या नक्कीच सगळ्यांपर्यंत पोहोचेल आणि छान म्हणजे सगळं काम करेल. ताई, तुम्ही महिला आहेत त्याच्यामुळे एक प्रश्न विचारतो, महिला सबलीकरणाच्या माध्यमातून प्रभागामध्ये कशा प्रकारचे तुम्ही काम करणार आहे? खरंच नक्कीच मला तर खरं तर पहिल्यांदा महिलांसाठीच काम करायचं आहे. कारण महिलांसाठी रोजगार निर्माण चालू करायचा आहे. कारण आजकाल महिलांचे खूप मोठे प्रश्न आहेत. निवडणूक झालेली आहे, तर खरं तर आम्ही माझे छोटे दीर उमेश भाऊ सगळ्यांच्या माध्यमातून, तुषार असतील, केशवदादा असतील, म्हणजे यांच्या सगळ्यांच्या माध्यमातून, साहेब असतील, यांच्या सगळ्यांच्या माध्यमातून माझी बिनविरोध झालेली. आणि सगळ्या जनतेचं प्रेम, खरंच माझ्यावर सगळ्या जनतेचं प्रेम आहे, माझ्या भगिनींचं प्रेम आहे. आणि मी सगळ्यांना शब्द देते, इथून पुढे जे महिलांसाठी असतील सगळेच म्हणजे काही कामं राहिले असतील, नक्कीच आम्ही ते पार पाडू.